या गणपतीला कोणी नवस केल्यानंतर हा नवसाला पावतो अशी याची ख्याती आहे। या गणरायाचं वैशिष्ट्य असे, रांजणगावचा महागणपती, या महागणपतीला आमच्या चाकणमधील एक भक्त रोज तो दर्शनासाठी रांजणगावला पाय पाय जात होता। भरपूर वर्ष जात असताना कालांतराने तो वयस्कर होतो। गणपती रायाला एक मागणं मागतो, हे देवा मी थकलेलो आहे, मला आता येणं शक्य नाही, तर मी आता काय करू। संध्याकाळी त्याला साष्टांग होतो, गणराया त्याच्या स्वप्नात येतो। गणराया म्हणतात तू चल, मी तुझ्या मागे आहे। त्याला खरं काय खोटं काय कळत नाही। तो चलत 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 आपण रांजणगाव वरनं तो त्या चाकणकडे येत असतो। बाजार वाट म्हणायची याला, इथनं तो जात असतो। इथं आल्यानंतर त्याला वाटतं खरंच आहे की नाही आहे की, म्हणून तो मागे वळून पाहतो। मागे वळून पाहतो, तिथं शिळा निर्माण झाली असती गणपतीरायाची। गणपतीरायाची शिळा निर्माण झाल्यानंतर या ठिकाणचे असणारे जागेचे मालक यशवंत बळवंत धामणेकर यांनी गणरायाची स्थापना करून या छोटस पत्र्याचं मंदिर स्थापन केलं। नंतर या ठिकाणी आपण गणेश नगर मित्र मंडळाची स्थापना केली। बालगोपाळांना बरोबर घेऊन आम्ही दर गणेश चतुर्थी असेल, गणरायाचा उत्सव असेल, या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे परिचिती झाली। एक भक्त म्हणून आम्ही पण याची सेवा करतो आणि या सेवाच्या रूपी आम्हाला चांगलं फळ पण भेटतंय।